नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी नेस्ट या यूट्यूब चॅनलवर। बिग बॉसमध्ये यंदा दिग्गज सेलिब्रिटी जरी असले तरी सध्या गुलीगत धोका फेम सूरजची चांगलीच चर्चा आहे। कालच्या एपिसोडमध्ये सूरज गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे। पॅडीदादा आणि अंकिता त्याच्यावर चर्चा करत आहेत। अंकिता म्हणते सूरजला असं बघून मला कसं तरी वाटते। त्यावर पॅडीदादा बोलतात, हो ना, बिचारा बाहेर देखील हेच काम करत असेल। दोघेही त्याच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक बोलत आहेत। घरातील काही स्पर्धक एकतर त्याच्याशी तुच्छतेने किंवा काही सहानुभूतीने बोलत आहेत, पण सूरज हा अतिशय प्रामाणिकपणे त्याचा गेम खेळत आहे। सोशल मीडियावरही सध्या सूरजबद्दल अनेक व्हिडिओ बनत आहेत। प्रत्येकजण त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल, घरात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल बोलत आहे। पण मित्रांनो, मला असं वाटतं की सूरज हा एक फार मोठा कलाकार आहे, हे आपण विसरता कामा नये। सूरज हा बिग बॉसमध्ये त्याच्या कलेमुळेच आला आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सूरज वाढला। त्याचं शिक्षण देखील कमी आहे। खेड्यामध्ये वाढल्यामुळं त्याचं राहणीमान अतिशय साधं आहे। त्याचा स्वभाव शांत आहे, पण तरीही त्याला असलेली कलेची आवड ही कौतुकास्पद आहे। काहीही माहिती नसताना टिकटॉकवर सूरजचे मिलेनियममध्ये सबस्क्रायबर होते। सोशल मीडियाची कसलीही माहिती नाही, ना शिक्षण ना वातावरण, पण तरीही त्याने त्याच्या बहिणीच्या मुलाकडून ही माहिती मिळवून स्वतःच्या रील्स तयार केल्या, त्या टिकटॉकवर अपलोड केल्या आणि टिकटॉकवर तो अतिशय प्रसिद्ध झाला। टिकटॉकवर त्याचा चाहता वर्ग देखील भरपूर होता। सूरजने शून्यातून विश्व निर्माण केले। दिसणं, शिक्षण, वातावरण याचा कसलाही इश्यू न करता स्वतःला प्रोत्साहन देत आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द सूरजने ठेवली। सूरजची ही कहाणी अतिशय अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे, म्हणूनच आपण त्याच्या कलेला महत्त्व दिलं पाहिजे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।